संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करण्याचा एसआयटीचा अर्ज आहे। कराडची सर्व संपत्ती जप्त करा, एसआयटीनं न्यायालयाकडे हा अर्ज केलाय। वाल्मिक कराडच्या मालमत्तेचे सर्व रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार आहे, सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। एक मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी असलेले वाल्मिक कराड यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा एसआयटीनं अर्ज केलेला आहे। कराडची सर्व संपत्ती जप्त करा असं एसआयटीनं न्यायालयाकडे त्या संदर्भातला अर्ज केलाय। कृष्णा केंडे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, एसआयटीनं वाल्मिक कराड याची 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। या अंतर्गत मकोकाचा गुन्हा दाखल आहे। एसआयटी कडून वेगवेगळ्या भागात कुठे संपत्ती आहे याची सगळी चौकशी केली होती आणि आपण आठवत असेल तर न्यायालयात देखील त्यांनी म्हटलेलं होतं की आम्हाला कोठडी यासाठी हवी आहे की 2 कोटी म्हणजे मोठी खंडणी आहे आणि यातून कुठे कुठे या ठिकाणी संपत्ती आहे याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे। या अंतर्गत काही संपत्तीचा शोध एसआयटीनं घेतलेला आहे आणि ही संपत्ती या ठिकाणी जप्त करण्यात यावी अशा प्रकारचा एक विनंती अर्ज एसआयटीनं न्यायालयासमोर केलेला आहे। आता न्यायालय या सगळ्या प्रकरणामध्ये काय निर्णय देतं महत्वाचं आहे। मात्र एसआयटी आता वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यासाठीचा एक अर्ज कोर्टासमोर त्यांनी केलेला आहे। निश्चित कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।